चला आज आपण बनवणार आहेत मटनचा रस्सा आणि सुक्का मटन। तर त्यासाठी आपण 1 किलो मटन घेतलेलं आहे। याला छान हळद मीठ तिखट लावून घेतलेलं आहे। थोडंसं दही पण टाकलेलं आहे। नंतर आपण आता मातीच्या भांड्यात थोडंसं तेल टाकून जे आपण मांदा होतं घेतलेलं ते मांदा अगोदर तळून घेणार आहे, म्हणजे छान मोगऱ्याच्या फुलासारखे फुलून येतात। यानंतर आपण याच्यामध्ये टाकू कांदा छान परतून घ्यायचा। नंतर गावरान टोमॅटो घ्यायचे, गावरान टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे। नरम झाले की नंतर आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आपल्याला। आणि नंतर जे आपण भिजवलेलं जे मुरायला ठेवलं होतं मटण ते टाकायचं आणि चांगलं 40 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचंय। ते अशा पद्धतीनं आपलं छान आता मटण शिजलेलं आहे। तर मटण आता सुक्क करण्यासाठी आपण बाजूला काढून घेऊ एका याच्यामध्ये। आणि आता सगळ्यात अगोदर रस्सा करू झणझणीत असा। तर 3 पळी तेल टाकायचं आणि तेल टाकून आपण आमच्या चॅनलचे खास काळं तिखट घेतलेलं आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर वाटलेलं वाटण आपण आता कांदा खोबऱ्याचं जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि नंतर काळं तिखट आणि मिरची पावडर टाकलेली आहे काश्मीरी, ते पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। आणि नंतर जे आळणी पाणी आहे ते टाकायचंय। उकळी आली की कोथिंबीर टाकायची। चला तर आता सुक्क करू। तर आता सुक्क करण्यासाठी 3 पळी तेल टाकायचं आहे। याच्यामध्ये पण आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचंय। त्याला परतून घेतल्यानंतर आपण आमच्या चॅनलचंच परत आणखी काळं तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद टाकायचं आहे। छान परतून घेतल्यानंतर उरलेलं सुक्क मटण टाकायचंय।